राजकारण हा माझा पिंड नव्हता. माझ्या बुद्धीला गंज लागू नये असं मला वाटत होतं. इतर समाजामधल्या महिलांना पण जोडीला घेऊन आपल्याला चाललं पाहिजे. जेव्हापासून मुरबाड ग्रामपंचायत तिथे फॉर्म झाली तेव्हापासून सरपंच महिला नव्हती आणि त्यांनी मला समाजाची अध्यक्ष केली. पहिली महिला नगराध्यक्ष जी झाली ती मी झाली. राजकीय क्षेत्रात तर मला असं वाटतं महिलांची जास्त गरज आहे. विजय तुमचाच आहे जर तुम्ही सत्य आहात. नमस्कार, मी जया महाजन. आजच्या आपल्या या कल्पवृक्ष सृजनाच्या या पॉडकास्टमध्ये मी इन्व्हाइट केलेलं आहे एक अशा व्यक्तिमत्वाला जे एक समाजामध्ये त्यांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे, एक त्यांचा वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्या मॅमचं नाव आहे शीतल तोंडलीकर. तर या मॅमशी मी परवा बोलताना त्यांना सहज विचारलं, मॅम तुम्हाला मी बोलवणार आहे तर मला तुमचा थोडक्यात परिचय हवा आहे. त्याआधी मी एक गुगलवर त्यांचं फक्त नाव सर्च केलं आणि ही भली मोठी लिस्ट मला त्यांच्या नावाची मिळाली आणि मला प्रचंड आनंद झाला की एवढं मोठं व्यक्तिमत्व आज माझ्या स्टुडिओमध्ये येणार आहे आणि मला त्यांच्याशी बोलायचं माझं भाग्य असं मी समजते. तर मॅमची मी ओळख करून देते. शीतल तोंडलीकर या मॅम जसं एक आदर्श पत्नी, एक आदर्श सून आणि मुलांचं करिअर सांभाळून मुलांना व्यवस्थित शिक्षण देऊन त्यांचं आणि समाजामध्ये पण आपला एक स्वतःची वेगळी ओळख आपण म्हणतो ती त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे आज बघतोय. तर एवढं सगळं सांभाळत असताना समाजामध्ये त्यांनी शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि महिलांचं सक्षमीकरण याच्यावर त्यांचा विशेष भर आहे. बोलताना तुम्हाला ते सगळं उलगडत जाणारच आहे कारण मी 2 ओळीमध्ये त्यांचा परिचय देणं शक्यच नाही आहे. तर आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, तुमचं माझ्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आता जसं मी तुमच्याशी परवा आपण बोलत होतो याच्यावर, तर तुमच्या बोलण्यातून मला कळालं की तुम्हाला समाजकार्याची खूप आवड आहे. तर ती आवड तुम्हाला कशी निर्माण झाली किंवा त्याच्यामागे म्हणजे राजकारणामध्ये येण्याचं तुमचं मेन उद्दिष्ट काय किंवा काय ध्येय काय होतं? खरं तर बघा, राजकारण हा माझा पिंड नव्हता. लग्न करून जेव्हा तोंडलीकर कुटुंबामध्ये मी आली त्यावेळेस आमचं कुटुंब हे समाजामध्ये थोडं पुढारलेलं होतं. एक सामाजिक वलय आमच्या कुटुंबाला होतं. राजकीय क्षेत्रात माझे दीर होते, सरपंच होते, त्यावेळेस राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष म्हणून ते काम बघत होते. त्यामुळे अनेक लोकांचं येणं जाणं आमच्याकडे असायचं आणि त्यातून मला प्रेरणा मिळाली काम करायची. बरोबर. तसेच माझे वडील ह्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समाजकार्य त्यावेळेस केलं. म्हणजे आर्थिक परिस्थिती ही तेवढी नसताना. माहेरचं नाव काय? माझं माहेरचं नाव शीतल पेंडकर. बदलापूर गावातलं माझं माहेर. तर त्यावेळेस वडिलांनी अत्यंत गरीब लोकांची खूप चांगल्या पद्धतीने सेवा केली. म्हणजे ओळखीने पत्र आणणं, काही आजारी म्हणजे रुग्णांना बॉम्बे हॉस्पिटलला ॲडमिट करणं, त्यांच्यासोबत तिथे राहणं, त्यांना मोफत गोळ्या औषधं आणून देणं, त्यांचं ऑपरेशनला मदत करणं, असं अनेक काम वडिलांनी माझं केलं. आणि ते आमच्या डोळ्यासमोर होतं. चष्मे वाटप शिबिर असतील, मोतीबिंदूंचे ऑपरेशन असतील, माझे वडील पुढाकार घ्यायचे आणि कोणत्या तरी डॉक्टरला कन्व्हिन्स करायचे आणि ग्रामीण भागामध्ये बदलापूरमध्ये शासकीय दवाखान्यांमध्ये ते ऑपरेशन घडून आणायचे. आणि ते जोडीला होतंच. आणि कुटुंबामध्ये राजकारण समाजकारण असल्यामुळे बरोबर मला त्याची आवड आधीपासून होती आणि ती प्रत्यक्षात मला करायला त्या ठिकाणी संधी मिळाली. बरोबर. मॅडम, आता तुम्ही जे कार्य करताय त्याच्यामध्ये तुम्ही महिला सक्षमीकरण याच्यावर जास्त भर दिलेला मला असं जाणवलं आहे. तर त्यामागे दृष्टिकोन काय होता तुमचा? बघा, प्रथम जेव्हा मी लग्न करून आले आमचं कुटुंब मोठं होतं. कुटुंबातली महिला बाहेर पडली नव्हती. जरी आम्ही सगळ्या सुना शिकलेल्या असत, सुशिक्षित होतो, शिक्षण घेतलेलं होतं, पण त्या शिक्षणाचा म्हणजे वैयक्तिक जीवनात मुलांना शिकवण्याच्या पलीकडे दुसरा असा काही उद्देश नव्हता. पण मग मी म्हटलं, अरे मी तर आधी लग्नाच्या आधी जॉब करायची, माझ्या बुद्धीला गंज लागू नये असं मला वाटत होतं. बरोबर. आणि म्हणून मी माझ्या जावेनी एका मला महिला मंडळामध्ये घेतलं. महिला मंडळामध्ये मी गेल्यानंतर आपली नवीन कल्पना, बरोबर, नवीन विचार, त्याच्यामुळे त्या महिला सगळ्या इम्प्रेस झाल्या आणि त्यांनी मला समाजाची अध्यक्ष केली. आमच्या इथे 1 वर्षांनी महिला मंडळाचे अध्यक्ष बदलते.
पण त्यांनी 7 वर्ष मला अध्यक्ष ठेवले. अरे वा. या 7 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी अनेक महिलांचे शिबिरं त्या ठिकाणी राबवली. ते करत असताना मी समाजाची अध्यक्ष झाली. आमच्या ठाणे पालघर वैश्य समाज संघाची जिल्हास्तरीय प्रतिनिधी झाली. वाविका राय इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कसारा खर्डीपासून तर गणेशपुरी वज्रेश्वरीपासून अनेक गटांमध्ये 22 गट आमच्या समाजाचे, अनेक गटांमध्ये मी डोळे तपासणी शिबिर ठेवलं. त्यानंतर अनेक डॉक्टर जसं त्यांना कळलं की ह्या महिला शिबिर राबवतात, त्यांना कोणाला नवीन हॉस्पिटल टाकायचं असेल, कोण शिफ्ट होऊन दुसरीकडे आले असतील, तर ते मला शोधत यायचे आणि म्हणायचे, मॅडम आमचं हे हॉस्पिटल आहे, तर आम्हाला तुमच्या इथे कॅम्प करायला मिळेल का? मी म्हणायचे हो का नाही, कारण माझ्या ग्रामीण भागातील महिलांना जर मोफत तज्ज्ञ डॉक्टरांची जर सेवा मिळत असेल तर ती का नको. मी आर्थिक परिस्थिती आमची चांगली असल्यामुळे मी त्यांना हॉल वगैरे सगळं उपलब्ध करून द्यायचे. ती लोक यायचे, मी इथे महिलांना सांगायचे, माझ्या विश्वासावरती सर्व महिला डॉक्टरकडनं तपासणी करून घ्यायच्या. अनेक महिलांना त्यातून फायदा व्हायचा आणि डॉक्टरांना पण फायदा व्हायचा, कारण फॉलोअपसाठी पुन्हा ते त्याच डॉक्टरांकडे जाणार ना. अशा पद्धतीने मी समाजकार्याला सुरुवात केली. त्याच्यानंतर महिलांमध्ये कलागुणांना आपण बघा, शाळेमध्ये असल्यानंतर आपण सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतो. लग्न झाल्यानंतर ज्या महिलांमध्ये काही कलागुण असतात ते दाखवण्याची संधी आपल्याला मिळत नाही. मग महिला मंडळाच्या माध्यमातून त्यावेळेस एक माझ्या लग्नाला आता 28-29 वर्ष झाली. सुरुवातीला तो काय तसा नव्हता, पण मग मी त्यावेळेस महिलांची प्रॅक्टिस घेतली आणि कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. आणि मग अशा पद्धतीने सर्व महिलांचा माझ्यावरती विश्वास झाला. मग मी एकता सखी मंच चालू केलं आणि पूर्ण मी म्हटलं आपल्या समाजाचंच नेतृत्व आपल्याला नाही करायचं, तर इतर समाजामधल्या महिलांना पण जोडीला घेऊन आपल्याला चाललं पाहिजे. ह्याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोन काहीच नव्हता, फक्त महिलांचं संघटन असावं, महिलांनी त्यांचं लाईफ एन्जॉय करावं. कारण ग्रामीण भागामध्ये महिला स्वतःला वेळ देत नाहीत, त्यांच्या आजारपणालाही नाहीत आणि त्यांच्या आनंदालाही त्या वेळ देत नाहीत, फक्त राबत असतात. आणि म्हणून मी त्यांना सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि एकता सखी मंचची स्थापना केली. अनेक माझ्या महिला सहकारी असतील, मग शिल्पा देहरकर असतील, कल्पना पवार असेल, माझ्या अनेक जावा असतील, त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि आम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे एकता सखी मंच राबवलं. दर महिन्याला आम्ही कार्यक्रम करायचो आणि त्यांचे वाढदिवस करायचो आणि अनेक उपक्रम केले. हे करत असताना सकाळ आणि सामच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी ऑफर आली की तुम्ही का आमचं हे स्वीकारत नाहीत. आणि मग मी तनिष्काची फोरम चालू केला मुरबाड तालुक्यातून आणि अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम त्या माध्यमातून आम्ही राबवले. की शीतल तोंडलीकर आणि तनिष्का बोललं तर तिथल्या अधिकाऱ्यांना त्यावेळेस भीती वाटायची का अरे आपण लक्ष दिलं पाहिजे जातीने, कोणत्या विषय जर त्यांनी हातात घेतला तर आपली काही खरी गत नाही. त्याच्यामुळे फोन केले तर आमचे बरेचशा महिलांचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी आम्ही सॉल्व्ह करत होतो फोन करून. मॅडम आम्हाला ऐकताना जेवढं हे साधं आणि सरळ वाटते तेवढं ते नक्कीच तेवढं नसणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त आव्हानंही आले असतील. जेव्हा तुम्ही मुरबाडच्या नगराध्यक्ष झाला होतात नगरपालिकेच्या, त्यावेळेसही तुम्हाला काही आव्हानं आली असतील, तर मग ते तुम्ही कशी त्याच्यावर मात केली? बघा, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एखाद्या महिलेनी नेतृत्व स्वीकारावं आणि त्या महिलेच्या अंडर काही पुरुषांनी कामं करावी हे कोणालाच पचत नाही. त्याच्यामुळे तेच माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं की मी नगराध्यक्ष होऊन तिथे काम करणार होते. कारण मुरबाडचा इतिहासामध्ये जेव्हापासून मुरबाड ग्रामपंचायत तिथे फॉर्म झाली तेव्हापासून सरपंच महिला नव्हती. पहिली महिला नगराध्यक्ष जी झाली ती मी झाली. आणि तुम्ही जर माहिती घेतली तर तुम्हाला समजेल की तिथे महिला असेल किंवा पुरुष असेल नगराध्यक्ष, स्वतःच्या मर्जीने तिथे काम करता येत नाही. पण अशाही परिस्थितीत मला स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि ते मी तिथे सिद्ध केलं. ते करत असताना अनेक अडचणींना मी सामोरी गेली, पण तरीही मी अजून ठाम उभे आहे, माझं कार्य चालू आहे. छान छान. मॅडम तुमच्या अशा नेतृत्व कला गुणांमुळेच आम्हाला एक ऊर्जा तुमच्यापासून मिळते, तुमच्याकडे बघून मिळते. तर ज्या राजकारणामध्ये येऊ इच्छित आहेत महिला असतील किंवा मुली असतील, त्यांना तुम्ही यामार्फत काय संदेश देऊ शकतात?
बघा, आता आपल्या देशामध्ये प्रत्येक क्षेत्रात महिला काम करते. हो, असं कोणतंच क्षेत्र नाही जिथे आपली महिला नाही. बरोबर. मग राजकीय क्षेत्रात तर मला असं वाटतं महिलांची जास्त गरज आहे. कारण एखादी महिला जेव्हा सक्षम होते त्यावेळेस ती तिचं कुटुंब सक्षम करते. आणि जेव्हा कुटुंब सक्षम होतं त्यावेळेस ते गाव समृद्ध होतं. आणि जेव्हा गाव समृद्ध होतं, अशी अनेक गावं समृद्ध झाल्यामुळे देश समृद्ध होतो. आणि म्हणूनच मोदीजींनी आणि आपल्या देवेंद्रजींनी म्हणजे महाराष्ट्रात आणि देशामध्ये महिलांना समोर धरून अनेक योजना त्या ठिकाणी काढलेल्या आहेत. का तर महिला समृद्ध होणं जास्त गरजेचं आहे. 2047 हे आपलं भारत समृद्ध होण्याच्या दिशेला आहे. आणि त्यासाठी महिला सक्षम होणं गरजेचं आहे. आणि भारतीय जनता पार्टीची जिल्हाध्यक्ष म्हणून जेव्हा माझ्यावरती जबाबदारी दिली, अनेक कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवले. म्हणजे तुम्हाला सांगते, शहापूरला 30,000 महिलांचा मेळावा आम्ही 8 मार्चला घेतला होता. कोण गावामध्ये 12,000 महिलांचा. असे अनेक ठिकाणी अनेक मेळावे भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीणच्या माध्यमातून आम्ही घेतले गेले. पण हे माझ्या एकट्याच्यानी शक्य नाही, तर माझ्या पूर्ण टीमची सहकार्य मला आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून ते शक्य झालं. आणि त्यावेळेस तिथले जे तालुका अध्यक्ष असतील, जे शहापूरचे भास्कर जाधव असतील, भिवंडीचे प्रकाश म्हात्रे असतील, त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष आहेत आता जितेंद्र डाके आहेत, मुरबाडचे काही पदाधिकारी आहेत, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ते शक्य झालं. पण हे करत असताना मी महिलांना काय सांगते, ज्या महिलांमध्ये टॅलेंट आहे त्यांनी राजकारणात यावं. बरोबर. जोपर्यंत महिला बोलायला शिकत नाही, जोपर्यंत कारण महिलेचं काम हे पारदर्शक असतं. हो, नक्कीच. बरोबर. आणि म्हणूनच जोपर्यंत तिचा प्रवास राजकारणात होत नाही तोपर्यंत करप्शन थांबत नाही. हे जर आपल्याला थांबवायचं असेल आणि आपल्या पाठीमागच्या महिलांना जर आपल्याला प्रेरणा द्यायची असेल तर स्वतः आपण सुरुवात केली पाहिजे. बरोबर. आणि त्यांना आवाहन केलं पाहिजे की तुमच्यासारख्या टॅलेंटची राजकारणाला गरज आहे. कारण राजकारणामध्ये यायला पण स्त्रिया थोडंसं जरा घाबरत आहेत. कसं असतं, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की सगळ्याच ठिकाणी तुम्ही हे नाही? बघा, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय तो माझ्या मते अतिशय बरोबर आहे. कारण सगळे म्हणतात चांगल्या लोकांचं काम नाही राजकारणात, पण असं केल्यामुळे वाईट लोकांचं राजकारणात फावलेलं आहे. आमच्यासारख्या चांगल्या महिला येऊन जर त्यांची बदनामी या ठिकाणी जर हेतुपुरस्कर केली जात आहे. बघा, शाळेमध्ये आमच्या सरांनी आम्हाला शिकवलेलं की एखाद्याची आपली जर रेषा वाढवायची असेल तर एखाद्याची रेषा पुसायची नाही, आपली मोठी करा. बरोबर, नक्कीच. पण राजकारणात नेमकं काही लोक हेतुपुरस्कर ह्याचं उलटं करतात. बरोबर. की त्याच्या कर्तृत्वाने माणसाची रेषा वाढते, कर्तृत्वाने माणसाचं नाव वाढतं, पण ते पुसवण्यासाठी महिलांवरती आरोप प्रत्यारोप केले जातात. पण त्याला न घाबरता, बघा, सत्य हे आपलं चारित्र्य आपण स्वच्छ ठेवलं तर आपल्याला समाजाला आणि सत्य आहे हे परमेश्वराला माहिती आहे. बरोबर. हे कधी ना कधी उघड होणार आहे. सत्याला जय आहे, पण थोडा उशिरा आहे. पण ते सहनशील करण्याची शक्ती ही महिलांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी ते सहन केलं पाहिजे आणि तोंड दिलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला फेस केलं पाहिजे. बरोबर. विजय तुमचाच आहे जर तुम्ही सत्य आहात. बरोबर. मॅडम, तुम्ही मगाशी म्हणालात की तुमचे मोर्चा आता कोणगावमध्ये झाला होता, बदलापूरलाच ना? बदलापूरला अनेक ठिकाणी आमचे काय. मग त्यामध्ये अध्यक्ष म्हणून तुम्हाला कुठलं काम म्हणजे नेतृत्व करावं लागतं त्याच्यामध्ये, मोर्चा जेव्हा तुमचे असतात? मोर्चा नाही, आम्ही अनेक आंदोलनं केली. ज्यावेळेस आम्ही सत्तेत नव्हतो त्यावेळेस जो अन्याय जनतेवर होत होता, महिलांवरती अत्याचार होत होते, आणि अशा वेळेस आम्ही अनेक आंदोलनं सरकारच्या विरोधामध्ये केली. पण मोर्चा म्हणजे आघाडी. भारतीय जनता पार्टीमध्ये आघाडीला मोर्चा संबोधतात. ओके. म्हणजे ज्यावेळेस मला जिल्हाध्यक्ष पद मिळालं त्यावेळेस मी असं म्हणाले, अरे मला महिला मोर्चा अध्यक्ष केले म्हणजे जेव्हा ते महिला मोर्चा निघणार असेल त्यावेळेस मला लिडिंग करायचं. पण माझा मामा शहर अध्यक्ष होता बीजेपीचा, त्यांनी सांगितलं, अरे मोर्चा म्हणजे आघाडी, महिलांचं संघटन, त्याला मोर्चा नाव आहे. म्हणजे तुला जे अध्यक्षपद मिळालेलं आहे हे जिल्ह्याचं महिला संघटन आहे, त्याची तू अध्यक्ष आहेत, मोर्चाची नाही असं. त्याच्यामुळे तुमचा पण इथे गैरसमज झाला तर नाही, हे संघटन वाढवण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं.
मॅडम, महिलांचं सक्षमीकरण याच्यावर जेवढं तुम्ही भर दिलेला आहे, तर त्याबद्दल आपल्या याच्यामध्ये तुम्ही दिलेलं आहे की महिलांसाठी तुम्ही आरोग्य शिबिरं राबवत आहेत, मोफत औषधं वितरण करतायत. तर महिलांच्या आरोग्याविषयी जास्त कुठल्या समस्या तुम्हाला दिसून आल्या आहेत किंवा अडचणी कुठल्या आल्या आहेत त्याच्यामध्ये? बघा, मी तुम्हाला सांगते, जेव्हा मी हे महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपद स्वीकारलं त्यावेळेस माझा संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रवास झाला. हा प्रवास करत असताना अनेक खेडोपाडी मी गेले महिलांचं संघटन वाढवण्यासाठी. मध्यंतरी मी आदिवासी कुटुंबांना 3,500 आदिवासी कुटुंबांना स्टीलचा डबा आणि मिठाई, दिवाळीची भेट आम्ही घरोघरी जाऊन ती वाटली. तर हे करत असताना जेव्हा त्या समस्या मी बघत होती, तर प्रामुख्याने महिलांची समस्या अशी आहे की आज तुम्ही झाल्या, मी झाली, आपण एवढं शिकलोत, आपण एवढं पुढे गेलोत, पण आपल्याला थोडंसं काय झालं तर आपण अंगावर काढतो. बघा, आपल्याकडे सगळी उपलब्धी आहे तरी आपण आळसपणा करतो. तर ग्रामीण भागातील महिलांना तर याचा सगळ्याचा अभाव आहे. बरं, त्यांना सांगायला पण कोण नाही की तुम्ही जा, तुमचा चेकअप करून घ्या. अशा परिस्थितीत जेव्हा मी बघितलं तिथे हायजीन नाही, स्वच्छता नाही. ह्या जरी गव्हर्नमेंटने अनेक योजना काढल्या, तिथे आपल्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर ह्या घरोघरी फिरत असतात आणि तिथे माहिती देत असतात, तरी पण महिला स्वतःहून तयार होत नाहीत. मग अशा वेळेस आमच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत ग्रामीण भागातल्या, त्या घरोघरी जाऊन महिलांना तयार केलं आणि मग मी तिथे शिबिरं घेतली. ग्रामीण भागामध्ये मशिरी लावण्याचा जास्त प्रकार असतो आणि शहरी भागामध्ये आपले पाळी आल्यानंतर आपण त्या ठिकाणी पॅड वापरतो, पण ग्रामीण भागामध्ये फडकं वापरतात. ते फडकं ते स्वच्छ धुतात, नाही धुतात, कुठेही ते आणि कुठेही वाळत घालतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे तर आजार होतातच. बरोबर, कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे आणि लहान वयात लग्न होतात. म्हणजे आता गव्हर्नमेंटनी जरी बंदी घातलेली आहे 18 वर्षाच्या खाली मुलींचं, पण ग्रामीण भागात, कातकरी विभागामध्ये, आदिवासी भागामध्ये अनेक लग्न अशी आहेत झालेली आहेत जी आपल्याला माहिती नाहीत आणि कमी वयामध्येच त्या मुली गरोदर होतात, नंतर माता होतात आणि त्यांचं तुम्हाला सांगते शरीराची जी वाढ व्हायला पाहिजे ती झालेली नसते आणि अशा वेळेस त्या अशक्तपणा येतो आणि त्यात शुद्धता नसते, म्हणजे हायजीन नसतं, त्यात मशिरी लावणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्याकडे कॅन्सरचं प्रमाण हे वाढतं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की कॅन्सर शिबिर होणं हे जास्त गरजेचं आहे आणि म्हणून इंडियन कॅन्सर सोसायटीशी मी माझ्या संस्थेची संलग्न करून मी 100 कॅन्सर तपासणी शिबिर त्या ठिकाणी राबवले. मग महिलांचं चेकअप त्या ठिकाणी झालं आणि ज्या महिला डिटेक्ट व्हायच्या तर मग त्या भागातले जे काही सरपंच किंवा आमचे प्रमुख भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील त्यांच्याशी संवाद साधून, कारण हे शिबिर राबवण्यासाठी मला त्यांची मदत असायची प्रत्येक गावामध्ये, मग त्यांच्याशी संपर्क साधून मी जे आम्हाला नाव यायचं की ही महिला डिटेक्ट झालेली आहे त्या महिलांची यादी मी त्यांच्याकडे द्यायची आणि सांगायची तुम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन जा. काही भागामध्ये वादविवाद असतात, ते म्हणतात बाबा त्या महिलेला आम्ही नाही सांगणार. अशा वेळेस मी संपर्क साधायची आणि तिचा खर्च मी करायची. इंडियन कॅन्सर सोसायटीतर्फे खर्च दिला जायचा आणि अशा महिलांना मोफत तिथे कॅन्सर तपासणी शिबिरच्या माध्यमातून पुढची जी काही ट्रीटमेंट आहे ती देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यामुळे फर्स्ट स्टेजला कॅन्सर असेल तर त्याचा त्यांना फायदा व्हायचा. आता मी एक उदाहरण सांगू का? आमच्या शेजारीच राहतात तेलवणे म्हणून, माझी चांगली मैत्रीण होती आणि मी मेमोग्राफी कॅम्प ठेवला होता. म्हणजे अशा काही महिला ज्या डिटेक्ट व्हायच्या की मेमोग्राफीची गरज आहे त्यांना, पॅप्समियर टेस्ट म्हणजे गर्भपिशवीची तपासणी आणि स्तनाची तपासणी करायचो आणि ओरल जिभेचा कॅन्सर वगैरे काय असेल तर ज्या वेळेस अशा काही महिलांना मेमोग्राफी करणं गरजेचं आहे, जेव्हा 30 महिला व्हायच्या त्यावेळेस मी बस बोलवायची, ती मेमोग्राफीची बस येते, त्या बसमधून 30 महिलांची तपासणी केली जाते. अशा वेळेस आमची ती तेलवणे बाई होती शेजारची, तिची तपासणी झाली, तिला त्यांनी सांगितलं की तुम्ही टाटा हॉस्पिटलला या किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला तुम्ही तपासणी करून घ्या पुढची.
त्या बाईंनी तपासणी केली नाही, कारण तिला त्रासच होत नव्हता. अच्छा. तो फर्स्ट स्टेजला असल्यामुळे तिला काही सिम्पटम्स ते जाणवले नाहीत, पण तपासणीमध्ये दिसत होतं, म्हणजे वरती दिसलं. नंतर ती आजारी पडली, तिचं ऑपरेशन झालं, नंतर ती सिरियस झाली आणि कोरोना असल्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. थोडंसं कोरोनाचं हे कमी झाल्यामुळे मी तिला भेटायला गेली. त्यावेळेस ती माझा हातात धरून अक्षरशः रडली. मला म्हणते, शीतल, ज्या वेळेस तू ती तपासणी केली त्यावेळेस मला रिपोर्ट आला, पण आम्हाला काही त्रास होत नव्हता. आमच्या घरातले पण म्हणाले, अरे ते खोटं असेल, तुला काही त्रास होत नाही, तू कशाला तपासणी करते. आणि त्यावेळेस जर मी पुढे जाऊन माझी तपासणी केली असती तर आज मी ह्या परिस्थितीला तोंड दिलं नसतं, आज मी परफेक्ट असते. म्हणून बोलते, तू हे जे शिबिरं राबवतेस ना, ते खरंच राबव, तू खूप पुण्याचं काम करते. आज ती नाही आहे, त्यामुळे तिची आठवण मला प्रकर्षाने या ठिकाणी जाणवली. बरोबर. पण मग आता तुम्ही जे हे शिबिरं घेत आहेत, तर ज्या महिलांना हे सिम्पटम आहेत त्यांनाच तुम्ही बोलवतायत की असं काही नाही, सरसकट तुम्ही सरसकट 75 वर्षाच्या आतील महिलांची तपासणी होते. आणि ज्या महिला गरोदर आहेत त्यांची तपासणी त्या ठिकाणी होत नाही. आणि ज्या महिलांना पाळी आलेली आहे, शिबिर ज्या दिवशी ज्या गावात असेल त्यावेळेस ह्याच महिला फक्त राहतात तपासणीच्या, बाकी सगळ्या महिलांची तपासणी होते. अच्छा. पण काही आम्हाला अनुभव असे आलेले आहेत की खेडेगावामध्ये बघा 2-3 महिला आल्या आणि त्यांनी तपासणी केली, तर जाऊन सांगणार दुसऱ्या महिलांना, अरे जाऊ नका, ती वेगळी तपासणी करतात. आणि मग महिला येत नव्हत्या, तर त्यांच्या घरात जाऊन त्यांना खेचून आणण्यापर्यंत आम्हाला करायला लागलं, धाक द्यायला लागला त्यांना. म्हणजे अशा पद्धतीचं पण काम आम्ही केलेलं आहे. मॅडम, तुम्ही आता जसं ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत, तसंच तुमचं एक हे आहे की इंग्लिश मीडियम तुम्ही स्कूल शुभ आयुष नावाने ती ओपन केली आहे, तर त्याच्या मागचा उद्देश काय होता तुमचा? बघा, तुम्ही जर म्हणत असाल की इंग्लिश मीडियम स्कूल चालू केलेली आहे, तर मला आत्ता तरी असं वाटतं की इंग्लिश शिकून ग्रॅज्युएट झालं म्हणजे आपण सर्वस्व पार पाडलं असं होत नाही. कारण हे जग आता 21व्या शतकाकडे पदार्पण करत आहे. बरोबर. आणि आपला भारत देश हा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2047 सालापर्यंत विकसित भारत याची वाटचाल करत आहे. आता आपले भारतातले जे विद्यार्थी आहेत, म्हणजे आता याच्या आधी IT होतं, आता AI आलेलं आहे. आणि आपल्या भारत देशातील काही विद्यार्थ्यांनी इतर देशांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. पण शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतं, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून पण असे विद्यार्थी तयार होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी कमी दरामध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण, जे मी माझ्या मुलांना शहरी भागात पाठवत होती त्याच पद्धतीचं शिक्षण ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून मी त्या शाळेची स्थापना केली. मग त्याला तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला आहे? म्हणजे तिकडच्या आधी मी प्री प्रायमरी चालू केली, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियर. एक शाळा आमची आहे तिथे, माझ्या सासूबाईंचं नाव आहे सौ निर्मला बळीराम तोंडलीकर विद्यालय. अच्छा. माझे दीर त्याच्यावरती ट्रस्टी आहेत. आणि मला अनेक, आता मी राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे अनेक शाळांमध्ये मला प्रमुख पाहुणे बोलवायचे. मग मला असं वाटलं मी पण शाळा काढू शकते. मिस्टरांकडे हट्ट केला, मला म्हणाले, अरे नको, काय नको, आपलं चांगलं आयुष्य आहे ते जग. मी म्हणाले, नाही, मला काहीतरी करायचं. राजकीय आणि समाज याच्या जोडीला हे पण समाजकार्यच आहे ना. समाजकार्यच आहे. हो. गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणं, कोणाची फी कमी करणं, कोणासाठी फीसाठी थांबणं, बरोबर, आणि कमी दरामध्ये चांगलं शिक्षण देणं, हे समाजकार्यच आहे. मी म्हटलं या माध्यमातून करते मी. आणि मग मी आमचेच प्लॉट होते ते संस्थेच्या नावावर करून घेतलं आणि प्री प्रायमरी शाळा काढली. माझं असं चाललेलं की प्ले ग्रुप ते सिनियर KG अशा अनेक ठिकाणी शाखा आपण काढायच्या. पण जे विद्यार्थी सिनियर झाले, सिनियर KGतून पास झाले, त्यांचे पालक येऊन आम्हाला रिक्वेस्ट करायला लागले की मॅडम ही शाळा तुम्ही पुढे घेतली तर खूप चांगलं होईल. आणि मग त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला. सेल्फ फायनान्सवरती परमिशन मिळाली, सगळ्या अटी शर्ती गव्हर्नमेंटच्या पूर्ण केल्या आणि ही शाळा आता प्ले ग्रुपपासून 9वीचा वर्ग माझा चालू आहे. पुढच्या वर्षी 10वीचा वर्ग सुरू होईल.
मॅडम, एवढा सगळा व्याप तुम्ही सांभाळत असताना स्वतःला कसं प्रेरित ठेवतायत? मी प्रेरित ठेवते म्हणजे तुम्हाला सांगू का, आपण जेव्हा वावरतो तेव्हा अनेक क्षेत्रामध्ये हां, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारी लोक आपल्या आजूबाजूला आहेत. असतं. हो पहिलं उदाहरण म्हणजे नरेंद्रभाई मोदी. हो दुसरं उदाहरण म्हणजे तीर्थस्वरूप आप्पासाहेब धर्माधिकारी, हम्म, ज्यांनी धार्मिक क्षेत्रामध्ये हम्म, सर्वांना संस्काराचे धडे दिले. हो मोदीजींचं कार्य तर तुम्हाला माहितीच आहे. हो. त्याच्यानंतर गुरुकुल पीठाचे हम्म, अण्णा मोरे आहेत, अच्छा. स्वामी समर्थ सेवा जे करतात त्यांचं. त्यानंतर अनेक आपल्या ज्या महिला आहेत, सिंधुताई सपकाळ असतील, हो असे अनेक लोकांचे चरित्र मी वाचते, त्यांचे पिक्चर मी बघते, बरोबर. त्यांचं कार्य मी गुगलवरती सर्च करते हो आणि त्याच्यातून प्रेरणा मिळते. बरोबर. आणि मला असं वाटतं आपल्याला हे जे आयुष्य मिळालेलं आहे हे आपण प्रपंच आणि परमार्थ करून दोन्ही उरलेला जो वेळ आहे तो आपण सार्थकी लावणार. बरोबर. आणि तो सार्थकी लावणं म्हणजे समाजकार्य करणं. हो नक्कीच आणि नक्कीच नक्कीच. बरोबर. तुम्हाला सांगू का, समाजकार्य करत असताना अनेक अडचणी त्या ठिकाणी येतात आणि म्हणून राजकीय टच असणं पण तेवढंच जास्त गरजेचं आहे. हो कारण कोणाचा वरदहस्त असल्याशिवाय हम्म, आपण समाजात सामान्य लोकांची कामं करू शकत नाहीत. हम्म, आणि म्हणून प्रपंच, परमार्थ, त्यानंतर समाजकार्य बरोबर. आणि त्याच्यातून मग राजकारण. बरोबर बरोबर. मॅडम, एक गृहिणी ते आता तुमचा इथपर्यंतचा हा जो प्रवास होता, त्यानंतर पुढच्या आयुष्यात म्हणजे पुढच्या भविष्यामध्ये अजून तुमच्या काही योजना आहेत का? आता मुलं माझी दोन्ही शिकले, हम्म, दोन्ही ग्रॅज्युएट झाली. बर. मिस्टरांचं खूप सहकार्य मला या ठिकाणी लाभलं हम्म, आणि अजूनही आहे हम्म, आणि भविष्यातही राहील. फक्त आपली तब्येतीने साथ दिली हो तर मला असं वाटतं की जेवढं समाजकार्य करता येईल, हम्म, समाजकार्य म्हणजे महिलांना सक्षम करणं, बरोबर. महिलांना मुख्य प्रवाहाच्या धारेमध्ये आणणं. हम्म, त्यांनी निर्णय घेणं शिकलं पाहिजे. हो जेव्हा त्या त्यांचा निर्णय घेतील तेव्हा राजकारणात पण त्या उच्च पदावर राहतील येतील. असं मला वाटतं. कारण काही नवरे निर्णय देतात आणि त्यांना त्या मान डोलवतात, अशा महिला भविष्यात पुढे येत नाहीत. नाही येणार. त्यामुळे त्यांची निर्णय क्षमता वाढली पाहिजे, हो स्वतःच्या कर्तृत्वावरती कर्तृत्वावरती पुढे यावं. आणि महिला राज हे कसं होईल बरोबर. ते एकदा झालं हो. की मला महिला असं राज आला की सुवर्णकाळ यायला वेळ नाही लागणार. वेळ लागणार नाही. आणि हाच उद्दिष्ट आहे, बरोबर. महिला सक्षम होणं. हो. आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये मॅम जेव्हा एखादी कार्य करतो तेव्हा कोणाची तरी कौतुकाची थाप आपल्याला मिळाली की आपल्याला अजून प्रेरणा मिळते, काहीतरी करण्यासाठी उत्सुकता येते. तर तसा तुम्हाला एखादी काय अनुभव आहे की कोणाकडनं तुमचं खूप कौतुक झालंय किंवा असं काय? बघा, शाळेमध्ये असल्यापासून हम्म, मी एकदम उत्तम विद्यार्थिनी होते. हम्म, म्हणजे रँकमध्ये असायचे. टॉपर होता. वक्तृत्व स्पर्धा, बर. क्रीडा स्पर्धा, छान. सगळ्यामध्ये मला सर्टिफिकेट मिळायचे. अरे वा. ते करत असताना कौटुंबिक जबाबदारी घेतली. हम्म, त्यावेळेस माझं जे कर्तव्य होतं सासू सासऱ्यांप्रती, हम्म, माझ्या कुटुंबाप्रती, ते मी पूर्ण केलं. बरोबर. त्यामुळे प्रत्येक वेळेस कौतुकाची थाप ही मिळतच गेली. मिळतच गेली. पण राजकीय क्षेत्रात मला नाही वाटत कधी कौतुकाची थाप मिळते, कारण तिथे प्रत्येकजण प्रत्येकाचे पाय खेचत असतं. हो हो हो. पण हे करत असताना हां, माझ्यावरती कौतुकाची थाप जर कोण देत असेल तर उमाताई खापरे ह्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत, अच्छा. आमदार आहेत त्या. बर. तर त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं. हम्म, आणि खरी कौतुकाची थाप मला जर मिळाली असेल हम्म, तर हे शिबिर मी राबवत असताना अनेक शिबिर राबवत होती, अनेक गावांना राबवत होती. माझ्या लक्षात पण राहायचं नाही मी कोणत्या गावात शिबिर केले, कोणत्या गावात केलं नाही. एकदा एक असा अननोन फोन मला आला हम्म, आणि मी म्हटलं हॅलो. हम्म, तर एक कोण मुलगी होती, हां, ती म्हणते शीतल मॅडमच बोलताना. हां, म्हटलं होय. हां, तर म्हणे मॅडम तुमचे खूप खूप आभार, हम्म, तुमचे आम्ही ऋण कधी फेडू शकत नाहीत. हां, म्हटलं काय झालं, हम्म, कशा संदर्भात बोलता. हम्म, म्हणे नाही तुम्ही आमच्या गावात, दसईच्या इथे एक खेडेगाव आहे, बर. तिथे पवार म्हणून त्या मुलीचा मला फोन आलेला. हां, म्हणे ते माझी आई डिटेक्ट झाली होती, आईला कॅन्सर झाला होता. हम्म, पण आम्ही तिथे नाही गेलो टाटा हॉस्पिटलला, आम्ही प्रायव्हेटमध्ये केलं कारण आमची परिस्थिती चांगली आहे. हम्म,
तर आम्ही प्रायव्हेटमध्ये तिची ट्रीटमेंट केली आणि आता माझी आई कॅन्सरमुक्त आहे. अरे वा. आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं. तुम्ही जर आमच्याकडे शिबिर राबवलं नसतं, आमची आई तिथे आली नसती, तर आम्हाला शेवटपर्यंत समजलं नसतं. डॉक्टर म्हणाले पहिल्या स्टेजलाच तुम्हाला कळाल्यामुळे तुमची आई तिथे क्युअर झाली. तर म्हणे मॅडम तुमचे मनापासून आभार, आम्ही कायम तुमच्या ऋणात राहू. आणि ही जी कौतुकाची थाप होती, एखाद्या आईचं जीवन हे मुलांसाठी किती महत्वाचं असतं, खूप जास्त, हे तिच्या एका वाक्यातून मला जी मिळालेली कौतुकाची थाप मी आयुष्यभर विसरू शकत नाही. खरंच मॅडम, कसं असतं ना की समाजामध्ये आता बऱ्याच स्त्रिया आपण जेव्हा बघतो तर प्रत्येकीमध्ये काही ना काही सुप्त गुण आपण जो म्हणतो तो असतोच, पण त्या बाहेर यायला किंवा ते सादर करायला घाबरतात. तर अशा स्त्रियांना तुम्ही आता नवरात्राच्या निमित्ताने काय, कारण नवरात्र चालू आहे, प्रत्येकीमध्ये देवीचा अंश आपण म्हणतो की जी स्त्रीशक्ती आपण म्हणतो, तर ती त्यांनी त्यांचे स्वतःचं प्रकटीकरण कसं करावं, किंवा काही त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतील तर ते पुढे येत नाहीत, तर त्यावेळेस स्त्रियांनी कसं त्यांची भूमिका पार पाडावी असं वाटतं तुम्हाला? सरस्वती ही विद्येची देवता, पैशाची देवता लक्ष्मी अशा, आणि शक्तीची देवता दुर्गा, हे महिलेचं रूप आहे. बरोबर. आणि ही समाविष्ट प्रत्येक महिलेमध्ये आहे. त्याच्यामुळे आपण कोणतरी आहोत, आपण स्वतःला कधीच कमी समजू नये. पण हे लक्षात घेतलं पाहिजे महिलांनी की मी काय आहे, माझी मजल कुठपर्यंत जाऊ शकते, मी काय अचीव करू शकते. उगाचच मी हे करू शकते ते करू शकते तर नाही. तुम्ही जे करणार आहात त्याच्यासाठी तुम्ही वेळ देणार आहात का, त्याचा तुम्ही अभ्यास केलाय का, तुमच्या पाठीशी तुमच्या कुटुंब आहे का. बघा, याच्यामध्ये जास्त भूमिका जर कोण घेत असेल तर आपलं कुटुंब, मग ते आपल्या माहेरची लोक आणि सासरची लोक. जर ती तुमच्या पाठीशी असतील तर तुम्हाला कोणालाही घाबरायला काही गरज नाही. तुमच्या अंगामध्ये जर असं वाटतं तुम्हाला ते करायचे पण मी करू शकत नाही, पण कुटुंब माझ्या जोडीला आहे, तुम्ही करा. तुम्ही एकदा पडाल, तुम्ही दुसऱ्यांदा पडाल, तुम्ही तिसऱ्यांदा पुन्हा त्या ठिकाणी झेप घेणार. बरोबर. फक्त आत्मविश्वास हा दांडगा पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं ईश्वराची सेवा करणं ही जास्त गरजेचं आहे. आपलं कर्तव्य पार पाडत असताना, ईश्वर सेवा करत असताना आपल्याला जी एक ऊर्जा मिळते. ह्या नवरात्रीचं मला तर एवढा अनुभव आहे. मी दुर्गा सप्तशतीचे पाठ करते 9 दिवस, माझा उपवास असतो. हे आपण लोकांना सांगायला नाही करत, तर मला एक वर्षाची एनर्जी मला या नवरात्रातून मिळते. आणि म्हणूनच मी कोणालाही घाबरत नाही, कारण जे मी करते ते योग्य असतं. माझं कुटुंब माझ्या जोडीला आहे, आणि जर प्रत्येक महिलेच्या जोडीला तिचं कुटुंब असेल तर तिला कोणाला घाबरायची गरज नाही. फक्त तिला जे करायचंय त्याच्यासाठी तिला वेळ देणं गरजेचं आहे, आणि तिचा आत्मविश्वास हा कायम टिकून ठेवणं. कारण अनेक अडचणी आपल्याला कार्य करत असताना येत असतात. मग ते सामाजिक कार्य असो, राजकीय कार्य असो, औद्योगिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र असो. बघा, असं म्हणतात की कोणत्या झाडाला दगड मारला जातो तिथे फळं येतात त्याच. म्हणजे की आपल्यामध्ये काही कलागुण आहेत किंवा आपल्यामध्ये काही धमक आहे काय करण्याची, आणि कोणाला शेजारच्याला त्याची ईर्ष्या असेल तर नक्कीच आपल्याला पाठीमागे खेचण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी होतात, आणि ते प्रत्येक क्षेत्रात होतात. आणि ते महिलांच्या बाबतीत होतात असं नाही, पुरुषांच्या बाबतीतही होतात. बरोबर. फक्त आपण त्या ध्येयाशी टिकून राहणं हे जास्त गरजेचं आहे. बरोबर. आणि माझा महिलांना तोच सल्ला आहे की अनेक अशा महिला आहेत ज्यांनी असा संघर्ष केलेला आहे, आणि संघर्षाला तोंड देत देत त्यांनी उच्च त्यांचं ध्येय हे गाठलेलं आहे. त्यांचे चरित्र वाचा. बरोबर. होळकर आहेत, आनंदी जोशी असतील, फुले असतील, सिंधुताई सपकाळ हे एक उत्तम उदाहरण आहे आपल्या समोर, झाशीच्या राणी आहेत. अशा अनेक महिला आहेत. बरोबर. आणि तुम्हाला आपोआप प्रेरणा मिळते त्यांच्या माध्यमातून. बरोबर. खूप छान उत्तरं दिली तुम्ही सर्व प्रश्नांची माझी. म्हणजे आमच्या मनात जी एक भीती होती राजकारणाविषयी, ज्या नवीन मुलींना यावंसं वाटत असेल राजकारणामध्ये, त्यांचंही तुम्ही निरसन केलं या माध्यमातून. तर आपण आता एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊयात, त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही अगदी थोडक्यात उत्तरं त्यांची द्यायची. तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे? तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू, मला पुस्तक वाचायला वेळच मिळत नाही, कारण आता वय माझं 50च्या पुढे होते आले, आणि मग थोडा अध्यात्माकडे मी झुकले, त्यामुळे नंतर आपण अध्यात्माकडे जातो, त्यामुळे मी पोथ्या वाचते. छान. मस्त मस्त. आणि तुम्हाला प्रेरणा देणारी व्यक्ती कोण आहे? अनेक व्यक्ती आहेत.
तरी आम्हाला आता कोणाचं मी नाव घेऊ शकत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये हां. जी व्यक्ती संघर्ष करून पुढे गेलेली आहे बरं अशी व्यक्ती मला प्रेरणा देते. बरं. राजकारण की सामाजिक कार्य? राजकारणातून समाजकार्य. दोन्ही हवं आहेत. बरोबर. एक दिवस सुट्टी मिळाली तर त्याचा कसा वापर कराल, म्हणजे काय कराल? मी स्वामींच्या मठात बसेल आणि स्वामींची ध्यानधारणा किती करेल. छान. तुमचं आवडतं खाद्यपदार्थ कुठला आहे? वडापाव. डाएटमुळे तो बंद असतो म्हणून तो मला जास्त आवडतो. शाळेत असताना तुमचा आवडता विषय कोणता होता? संस्कृत. सिनेमाला वगैरे जायला आवडतं? शक्यतो नाही, हां. पण मला नाटक आवडतं आणि रियालिटी शोज बघायला आवडतं. अच्छा. मॅडम, तुम्ही आलात आणि आमच्या स्टुडिओला भेट दिली त्यामुळे तुमचे खूप मनापासून आभार व्यक्त करते. तुम्ही आल्यामुळे तुमचा जो संघर्ष होता किंवा तुम्ही जे समाजकार्य करताय त्यातून माझ्या व्ह्युअर्सना प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली. खरंच मनापासून तुमचं कौतुक आहे. आणि तुमचं कल्पवृक्ष सृजनाचा हां. ही जी आता सिरीज आहे, 9 जणींना घेऊन. हां, तर खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. खूप चांगले विषय तुम्ही घेतायत आणि अनेक क्षेत्रातील महिलांना बोलून हो त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव घेऊन हो जे तुमच्या व्ह्युअर्सला तुम्ही या ठिकाणी देणार आहेत, बरोबर. तर खरोखर तुमचं कौतुक आहे आणि तुमच्या चॅनलला पण शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.